या सणाच्या निमित्तानं प्रत्येकाला नवनवीन ग्राहक आपल्यापर्यंत आले पाहिजेत. या कॉम्पिटिशन मध्ये आपल्यापर्यंत सहज लोकांना पोहोचता आलं पाहिजे आणि ऑनलाईन ट्रॅक वरती आपला जो काही व्यवसाय आहे तो द्विगुणित नाही तर अगणित झाला पाहिजे. यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि सोशल मीडिया किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तुम्ही इथपर्यंत ज्या माध्यमातून पोहोचलेला आहात ही सगळी माध्यमं वेगवेगळी सगळे लोक वापरतायत आणि आता आपला युजर किंवा आपला ग्राहक जर हे सगळं वापरायला लागलेला आहे तर आपल्याला आता मागं राहून चालणार नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच कशा करायच्या याच्यावरती आपण आज काम करणार आहोत. कम टू द पॉइंट आज आपण खूप चांगला विषय हातात घेतलेला आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला रेडीमेड टेम्पलेट्स कशा मिळवता येतील आणि त्याच्याबद्दल आज आपण सगळी माहिती घेणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ही जाहिरात काय ती तुम्ही पाहिलीत आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचला. न बोलता मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, व्यवसायाची रेडीमेड जाहिरात मिळवा. पहिले फ्री शिका, नंतर वापरा आणि मगच खरेदी करा. या जाहिरातीनं तुम्हाला इथपर्यंत खेचून आणलं. यामध्ये तुम्ही तुमचा जो काही व्हाय होता तो व्हाय आम्ही पहिल्याच ऍडव्हर्टाइज मध्ये क्लिअर केला की तुम्ही का पुढे यायचं आहे. तर आपल्याला आता सणासुदीच्या दृष्टीनं जाहिराती करणं, ऍडव्हर्टाइज करणं, लोकांपर्यंत सहज जाणं हे गरजेचं आहे आणि तो तुमचा व्हाय तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आतापर्यंत 54 बॅच मित्रांनो आम्ही केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी, मित्रमंडळींनी आणि सहकार्य केलेलं आहे. स्वतः ते त्यांचा व्यवसाय द्विगुणित करतायत. त्याचे अभिप्राय तुम्हाला ग्रुपवरती नक्कीच पाहायला मिळालेले आहेत आणि तुम्ही पण त्यापैकीच एक आहात. www.mahashala.com यांच्या वतीनं आज हा एक नवीन 55 बॅचचा कन्सेप्ट आम्ही तुम्हाला देतोय की सोशल मीडियामध्ये आपल्याला एक्सपर्ट व्हायचंय. विथ डिजिटल मार्केटिंग हा ऑनलाईन कोर्स कशा पद्धतीचा असणार आहे हे आपल्याला घरूनच शिकायचं आहे. हे आपल्याला घरूनच काम करायचंय आपल्याच व्यवसायाचं आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न कमवायचं आहे. आता यामध्ये तुम्ही हे शिकताना माझी एक तुमच्याकडे मागणी असते की आप मुझे टाइम दो, मैं आपको नॉलेज दूंगा. आणि कालच पंचमीचा दिवस झालेला आहे की आपल्याला जर लक्ष्मीला आवाहन करायचं आहे तर त्या अगोदर सरस्वतीची पूजा करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं नॉलेज आपल्याकडे असेल तर तो अंधकार दूर होतो आणि अंधकार एकदा दूर झाला की आपल्याला भीती वाटत नाही. नियम कसे पाळावेत याचं शास्त्र शुद्ध ट्रेनिंग आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला आपल्याकडून कमी चुका होतात अथवा होत नाहीत आणि मग प्रॉपर गायडन्स घेतल्यामुळं, एक वाटाडे आपल्या समोर असल्यामुळं वाट चुकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून खरं तर प्रत्येकाला आतापर्यंत आयुष्यामध्ये आपण पाहिलेलं आहे मोठं होताना, पण त्यांच्या पाठीमागं कोणतरी उभा राहिलेलं आहे. मग त्यांचे गाईड असतील, आई वडील असतील, गुरुजन असतील, कोच असतील, मेंटॉर असतील आणि ज्या वेळेला ही मंडळी पाठीमागं असतात त्यावेळेला आपल्याकडून चुका कमी होतात आणि यश निश्चितच मिळत राहतं. शेवटी सराव आपल्यालाच करावा लागतो, मैदानात आपल्यालाच उतरावं लागतं. मात्र हे करत असताना जसं भगवद्गीतेमध्ये तुम्ही पाहिलंय की अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णाने की तुला हे युद्ध करावं लागेल, मी तुला गाईड करेल. आणि त्या भूमिकेतून म्हणजे मी काही कृष्ण नाही आहे पण त्या भूमिकेतून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, मी तुम्हाला गाईड करणार आहे की हा तुमचा व्यवसायाचा जो काही प्रवास असेल तो प्रवास करत असताना तुम्हाला कोणाबरोबर युद्ध करायचंय. तर ज्यांनी आपल्या व्यवसायाला खीळ घातलेली आहे त्या लोकांना बाजूला सरायचंय. जे लोक आपल्या बरोबर व्यवसाय करायला यायला तयार आहेत अशा रिच आणि रॉयल पब्लिकला आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे. कारण तुम्ही देत असलेल्या सर्व्हिसेस, तुम्ही देत असलेल्या प्रॉडक्ट याची नितांत गरज मार्केटमध्ये आहे. कारण तुम्ही जे देताय ते सोनं आहे. लोक सोन्याचं नाव घेऊन प्रॉडक्ट विकतात. ऑलरेडी तुमच्याकडे जर ते मटेरियल खरं आहे, चांगलं आहे, क्वालिटीचं आहे
सत्यात राहून तुम्हीही इतके वर्ष काम केलेलं आहे, तर त्या गोष्टींची तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची मार्केटला गरज आहेच. आता हे असताना सुद्धा आपल्याकडे लोक काय येत नाहीयेत? मग गर्दी कोणाची झालेली आहे म्हणून आपल्याकडे लोक काय येत नाहीयेत? आणि या बाकीच्या विषयांवरती ज्यादा चर्चा करण्यापेक्षा कम टू द पॉइंट, आज अगदी खूप चांगल्या पद्धतीचा काही सिक्रेट फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे आणि रेडीमेड टेम्पलेट्स पण आपल्याला त्याच्यातून पुढे घेऊन जायचे आहेत. यामध्ये मी तुम्हाला वेळ मागितलाय आणि तो वेळ ज्यावेळेला तुम्ही देता त्यावेळेला तुम्हाला नॉलेज दिलं जातं. तुमच्या आजच्या वेळेचं मूल्य मी जाणतो. तुम्ही आज महत्वाचा वेळ दिलेला आहे. यामधून आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचताना पहिल्यांदा काय वाचलं? एक पोस्ट वाचली, त्याच्या खालचा मॅटर वाचला, काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत दिले ते तुम्ही पाहिले. म्हणजे आता आपल्याला 3 प्रकारे लोकांना अट्रॅक्ट करता येणार आहे की ज्या पद्धतीनं मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो. बरोबर आहे? आणि मुख्य 3 गोष्टींवरती आपण जर फोकस केला की मेसेज काय असला पाहिजे, पोस्ट कोणती असली पाहिजे आणि व्हिडिओ कसा केला पाहिजे. या 3 टॉपिक वरती हा 3 दिवसांचा तुमचा पुढचा कोर्स डिपेंड आम्ही ठेवलेला आहे आणि टू द पॉइंट आपल्याला तेवढ्याच गोष्टी करताना काय काय करावं लागेल. तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचा माइंडसेट बनवा की मला या 3च गोष्टींवरती काम करायचं आहे. त्याचं प्रिपरेशन करा की प्रॉपर आपल्याला काय लागणार आहे. आता प्रिपरेशन म्हणाल तर ऑलरेडी तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, हीच खूप मोठं प्रिपरेशन तुमचं रेडी होत आलंय. ज्या रेडीमेड टेम्पलेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत तिथं प्रिपरेशनचा तुमचा बराचसा वेळ आम्ही कमी केला. कारण आता अगदी थोड्या दिवसांवरती दसरा आणि नंतर दिवाळी, त्यामुळे त्याच्या अगोदरचा हा जो काही पिरियड आपल्याला राहिलेला आहे, या पिरियड मध्ये मॅक्स टू मॅक्स लोकांपर्यंत कसं पोहोचायचंय. इथं आता आपल्याला तयारी करायला, हे करायला, ते करायला, तालीम करायला, संगीत तालीम घ्यायला एवढा वेळ नाहीच आहे. आणि म्हणून आम्ही काय केलंय की डायरेक्ट रेडी टू यूज, चट मागणी पट बॅक करायचंय आपल्याला आणि नंतर मग थोडस आपण त्याच्यातून पुढे आलो. डिजिटल मार्केटिंगचा एक प्रवास कसा असतो हे समजून घेतलं की मग डीप नॉलेज ज्यावेळेला आपल्याला घ्यायचंय त्यावेळेला आपण पुढच्या कोर्सला यायचं का नाही यायचं ते नंतर ठरवता येईल. पण आता सध्या आपल्याला टार्गेट आपलं काय आहे? दसरा आणि दिवाळी. बरोबर आहे का? कमेंट करा की टार्गेट आपलं काय आहे. आत्ताचं सध्याचं शॉर्ट टर्म टार्गेट काय आहे? तर दसरा. आणि इमिजिएट आपल्याला एकाच महिन्यातलं टार्गेट आहे दिवाळी. ह्या 2 गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा आहे आणि तेच प्रिपरेशन करून आपण पुढे जाणार आहे. मार्केटला गरज आहे ही 100% आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. त्या लोकांना पहिल्यांदा इंटरेस्ट जागृत झाला पाहिजे अशी ऍडव्हर्टाईज आपली त्यांच्याकडे द्यायची आहे. त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे आणि यासोबत त्याचे वापर कसे करायचे, यूज काय नक्की त्या गोष्टीचा राहणार आहे, हे वापरताना काळजी कोणती घेतली पाहिजे, या आमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत, या सगळ्या माहितींचे मेसेजेस, पोस्ट आणि व्हिडिओ त्यांना पाठवायचे. तुम्हाला की सर तुम्ही जे सगळं सांगताय ते पटतंय सगळं, परंतु आता हे मटेरियल आमच्याकडे आहे का? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की हे रेडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. पण ते काय मिळणार आहे आणि कशासाठी वापरायचं आहे हे प्रॉपर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ते मटेरियल कधी तयार करणार, 2 मेसेज 1 पोस्ट तयार करायची म्हटलं तर 3-3 दिवस जातात. मग हे सगळं मी घेऊन कधी तयार करणार आणि कधी पाठवणार, तर त्याची टेन्शन तुम्ही घ्यायची गरज नाहीये. ऑलरेडी आम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे. त्याचे बेनिफिट लोकांना सांगायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ वाचतो का, त्यांचे पैसे खरेदीदारांचे वाचतात का, त्यांचे श्रम वाचतात का, हे आपल्याला आपल्या ऍडव्हर्टाईज मधून त्यांना सांगायचं आहे. आता एक गोष्ट मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही काही दिवस तरी पूर्वी बिझनेस करत आलेला आहात, तर तुमच्याकडं तुमच्या जुन्या लोकांकडून घेतलेले काही अभिप्राय आहेत का? कमेंट करा बरं जरा. मग ते टेक्स्ट मध्ये असतील, फोटोंच्या स्वरूपात असतील, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये असतील. म्हणजे जर घेतले असतील तर काय करायचं ते पण मी सांगेल आणि नसतील घेतले
तर त्याला इमिजिएट आपल्याला सोल्युशन काय देता येईल हे पण मी तुम्हाला सांगणार. कारण खूप सारे लोक आहेत की खूप दिवस आम्ही काम करतोय, मात्र लोकांचे अभिप्राय सर आम्ही नाही कलेक्ट केले. त्यावेळेला मोबाईल नव्हता, मग पत्रलेखन घेतलंय का? तर नाही. फोटो वगैरे काही आहेत का? पण ते आता सापडत नाहीत. पण आता आपल्याला लोकांना प्रूफ शो करायचा आहे, तर तो प्रूफ आपल्याला असला पाहिजे. हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, पोस्टच्या फॉर्मॅटमध्ये, अभिप्रायांमध्ये. जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काय करायचं हे लक्षात घ्या. तुमचे जे काही जुने ग्राहक आहेत त्या ग्राहकांकडून, त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये काही पोस्ट बनवून घ्या की आम्ही तुम्हाला जे प्रॉडक्ट दिलं त्याबद्दल तुमचा अभिप्राय, आणि तो खरा खरा घ्या, खोटा नकोय आपल्याला. काही लोकांकडनं व्हिडिओज बनवून मिळाले तर व्हिडिओज बनवून घ्या. आता अजूनही 2-3 दिवस आपल्याला ज्यावेळेला दसऱ्यापर्यंतचा काळ आहे तोपर्यंत टेस्टिमोनियल्स काही पहिल्या दिवशी दाखवायचे नाहीयेत. पण जेवढे ग्राहक आजपासून तुमच्याकडे उद्या सकाळपासून यायला लागतील त्या लोकांचे प्रॉडक्ट देतानाचे फोटो काढून ठेवा, स्टेप लिहून ठेवा. ह्या तुम्ही करणार तर त्याला रिझल्ट येणार. आपल्याला त्या लोकांबरोबर प्रॉडक्ट देतानाचे फोटो पाहिजेत, प्रॉडक्ट घेताना सॅटिस्फाय असताना त्याचा व्हिडिओ आपल्याला शूट करायचा आहे. काही नाही, तुमच्याच मोबाईलमध्ये करा, खूप वेगळं करण्याची आवश्यकता नाहीये. एखाद्याला डिलिव्हरी पार्सल पोच झाला असेल तर त्यांना सांगा की तुम्ही त्याचा एक फोटो काढा, तुमच्या हातामध्ये ते प्रॉडक्ट घ्या, त्याचा व्हिडिओ पाठवा किंवा एक फोटो पाठवा. हे आम्हाला आमच्या वेबसाईटवरती टाकायला लागणार आहे. ऍडव्हर्टाईज साठी आमच्या पीपीटी मध्ये ते वापरायचंय, ऍडव्हर्टाईज साठी आम्हाला त्या पोस्ट मध्ये टाकायचं आहे. एवढं तुम्ही करू शकाल का? एवढं तुम्ही करू शकाल का? येस किंवा नो कमेंट करा जरा. आता यामध्ये तुम्हाला आणखी काय काय करावं लागणार आहे, त्या लोकांची फीडबॅक, अनुभव हे त्याच्यातून घ्यायचे. याचे मी तुम्हाला गुगल फॉर्म पण सेटअप मध्ये देणार आहे, त्यामधून तुम्हाला त्यांचे फीडबॅक फॉर्म पण कलेक्ट करता येणार आहे. याच सोबत तुमच्याकडं सॉर्ट अनालिसिस केलेलं असलं पाहिजे की आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेसेस कोणकोणते आहेत, आपल्याला संधी काय आहे आणि आपल्याला भीती कशाची वाटते. आता हे करण्यासाठीचे फॉर्म्युले जे आहेत त्याचे प्रॉपर व्हिडिओज आम्ही तयार करून ठेवलेले आहेत. हे कसं करायचं आहे हे त्या व्हिडिओ प्रमाणे करायचं आहे. त्याचे प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ दिले जातील आणि एक दिवसामध्ये एक 15-15 मिनिटांचे ते व्हिडिओज आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे स्ट्रेंथ पॉइंट कोणते आहेत ते मी सांगितलेत, तुमचे ते आहेत का फक्त टिक मार्क करायचे. आपल्याला बिझनेसचं प्रॉपर प्लॅनिंग करताना कशाची भीती वाटतेय मला, माझ्याकडं इंटरनेटचं नॉलेज कमी आहे, मला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जातानाच भीती वाटते, सेटिंगच्या बटनाला हात लावायचं वाटलं की नको वाटतं. काय नक्की तुम्हाला भीती आहे हे त्याच्यामध्ये तुम्ही मी विचारलेलं आहे, त्याला फक्त टिक मार्क तुम्ही केलं, ते व्हिडिओज तुम्ही बघितले तर तुमचं शॉर्ट अनालिसिस तुमची तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळं स्ट्रेंथ कोणकोणती आहे, तुमच्याकडे विकनेसेस कोणकोणते आहेत, त्या स्ट्रेंथ आहे तर स्ट्रेंथ कशी वाढवता येईल, विकनेसेस असतील तर विकनेसेस कशी कमी करता येईल. आता अपॉर्च्युनिटी आपल्याला काय आहे लक्षात घ्या. सणांचे दिवस आहेत, लोकांना खरेदी करायची आहे. वर्षभर लोक वेट करत थांबलेले असतात की काहीतरी त्यांना संकल्प करायचा असतो, काहीतरी खरेदी करायची असते. पैसे पाणी, बोनस, आगाऊ ऍडव्हान्स हे येण्याचे हे सगळ्यांच्याकडचे मार्केटमधले दिवस आहेत. आणि यामध्ये लोक शोधतात काय, आता वस्तू तर घ्यायची आहे, सण तर साजरा करायचा आहे, पण ते कधी घेतील आणि आपल्याकडूनच का घेतील, तर त्यांना काय लागतं, तर त्यांना लागते ऑफर. लोक ऑफर कुठली आहे का आजकाल बघतात आणि मग ती ऑफर जर आपण त्यांना दिली तर निश्चितप्रमाणे त्यांना पुढे घेऊन जाता येणार आहे. आता ही ऑफर कशी सेट करायची, शॉर्ट अनालिसिस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर आम्ही देणार आहोत. आता याच सोबत तुम्हाला तुमचा जे काही तयारी करावी लागणार होती, जी तुमची बिझनेसची लोक निवड करणार होती तुमच्या प्रॉडक्टची, त्यांची गरज होती, त्यांना आवडलेलं होतं, त्याचं महत्व तुम्ही त्यांना सांगितलं, त्याचा वापर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात, त्याच्या पोस्ट आम्ही तुम्हाला रेडीमेड तयार करून देणार आहोत आणि याच्यामुळे त्या लोकांचा वेळ, पैसा, श्रम याची बचत होणार आहे.
आता शेवटचा जो हा पार्ट आहे की इतरांचे अनुभव, हे तुम्ही थोडंसं कलेक्ट करायला सुरुवात करायची की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला एकत्रित जॉईन करता येईल. तुम्हाला काही भीती वाटते, शॉर्ट अनालिसिस केलं त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम कमी होऊन जातील. आणि आता तुमची ऑफर, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा की जेणेकरून तुम्हाला हे मराठीत पण मी दिलेलं आहे की मला काय करावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा रेडीमेड कंटेंट तुम्हाला आम्ही देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीचं राहणार आहे ते बघा. यामध्ये कालावधी जो कोर्सचा राहणार आहे तो आजपासूनच कोर्स सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि उद्या आणि परवा अशा 3 दिवसांमध्ये याचं शेड्यूल आम्ही केलेलं आहे. खूप शॉर्ट टर्म पिरियड ठेवलेला आहे, परंतु तुम्हाला रेडीमेड सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ते वापरायचंय कसं एवढंच तुम्हाला सांगायचंय. त्या मेसेजमध्ये नाव आणि नंबर एवढाच एडिट करायचा आहे. आणखी काही तुमच्या पद्धतीने तुम्हाला लागत असेल तर त्यात प्लस मायनस करायचंय. तो मराठीमधून दिला जाणारा कंटेंट असेल त्याला तुम्ही ट्रान्सलेट अँड एनी लँग्वेज मध्ये करू शकता, अगदी 104 भाषांमधून. काळजी करू नका, ते कसं करायचं हे शिकवणार ना मी. त्याचं ऍप्लिकेशन देणार, ते वापरायचं, व्हिडिओ पण देणार. हा रेडीमेड कोर्स आहे. हे सगळं तुम्हाला तयार ताट आहे. जायचं आणि डायरेक्ट जेवायला बसायचं. इथं वेगळं भाजी आणायची आहे आणि मग सामान आणायचंय, मग तयार करायचंय, मग टेस्ट येते का नाही बघायचं. एवढा वेळ आता आपल्याकडे नाहीये, म्हणून हा एक वेगळाच पॅटर्न आपण सध्या आता पब्लिश करतोय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कालावधी खूप कमी दिवसांचा दिलेला आहे की रिझल्ट तुम्हाला लवकर यावा. आज, उद्या आणि परवा या 3च दिवसांमधला हा विषय आपण ठेवतोय. सणांच्या रेडीमेड जाहिराती आणि टेम्पलेट्स तुम्हाला मिळतील. या कोर्समध्ये तुम्ही कमी वेळेमध्ये अधिक शिकाल, कारण तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून शिकवलं जाणार आहे, हाताला धरून शिकवलं जाणार आहे. याचे प्रॉपर व्हिडिओज पण तुम्हाला दिले जाणार आहे. आता अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही मित्रांनो काही स्टेटसला तुम्ही बघितले असतील, आपल्या ग्रुपमध्ये बघितले असतील. तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सणवारांना खूप प्रचंड महत्व आहे आणि त्याच्यावरती खूप सारं व्यावहारिक मार्केट हे बदलत असतं. आणि लोकांना कनेक्ट होण्यासाठी आता या जाहिराती केल्या म्हणजे लोक आपलं प्रॉडक्ट घेत नाहीत. नीट समजून घ्या की हे आपण पोस्ट टाकली आणि मग लोक आपल्याकडे आले आणि प्रॉडक्ट घेतले, असं होतच नाही, अजिबात नाही होत. पण आपण जाहिरात करणं म्हणजे आपण जिवंत आहोत याचा एक दाखला आहे. पहिली गोष्ट की तुम्ही काहीतरी करताय, त्या निमित्तानं त्याच्यापर्यंत तुमचं नाव, तुमच्या व्यवसायाचं नाव, काहीतरी ब्रँड त्याच्यापर्यंत पोहोचतोय. तर मार्केटिंगचा पहिला फंडा आहे अवेअरनेस. लिहून ठेवा, मार्केटिंगचा पहिला फंडा आहे अवेअरनेस, की जनजागृती करणे. हे एवढंच काम आपल्याला सुरुवातीला करायचं आहे. आपण एक 4C चा फॉर्म्युला सांगत असतो की पहिल्यांदा व्यक्तीला कनेक्ट करा, कन्वे करा, कन्व्हिन्स करा. क्लोज आपण करायचं काम नाहीये. काही लोकांना नवीन या संकल्पना कळायला थोडासा वेळ लागेल, पण जी व्यक्ती कनेक्ट झाली आहे, कन्वे झालेली आहे, कन्व्हिन्स झालेली आहे, तर क्लोज करणं काम कोणाचं आहे? पहिल्या 3 स्टेप जर आपण व्यवस्थित प्रॉपर केलेल्या आहेत तर क्लोजिंगचं काम आपलं नाही. हा कन्सेप्ट कळायला थोडासा तुम्हाला वेळ लागेल, पण हाच कन्सेप्ट करेक्ट आहे की क्लोजिंग आपलं करण्याचं काम नाहीये. आणि क्लोजिंग करण्यासाठी म्हणून काही लोक खूप धडपड करतात आणि फक्त क्लोजिंग वर भर देतात आणि मग नंतर म्हणतात की आमचं क्लोजिंग अजून का होत नाही. तर हा एक वेगळा क्लिअर ट्रान्सपरंट हा सब्जेक्ट आहे. क्लोज करणं हे आपलं काम नाहीये. आपण त्याला विन विन सिच्युएशनला आणून आपल्या प्रॉडक्टची प्रॉपर ऍडव्हर्टाईज त्याच्यापर्यंत गेली, कनेक्ट झाला, मेसेज त्याला दाखवला, व्हिडिओ दाखवला, तो कन्वे झाला. त्याच्यानंतर आपण त्याला टेस्टिमोनियल्स दाखवले, फीडबॅक्स दाखवले, आलेले रिपोर्ट्स त्यांच्यापर्यंत लोकांचे पाठवले, तो कन्व्हिन्स झाला. आता तो कॉल मागेल, मीटिंग मागेल, झूम वरती यायला मागेल किंवा व्हॉट्सअप वरती पण आता मीटिंग आपल्याला घेता येते.
त्याही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मी देणार आहे. तर तो स्वतःहून तुमच्याकडं तिथपर्यंत ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला आपण एक गुगल फॉर्म पाठवायचा आहे की तुम्हाला काय खरेदी करायचं आहे. त्याला टिकमार्क करायचंय त्याने आणि तुमच्याकडे तो फॉर्म आल्यानंतर मग तुम्ही त्याच्याशी बोलायचं आहे. असं होतं? असं होतं का? होतं. तुम्ही नाही का इथपर्यंत आला? आम्ही काय सिस्टीम वापरली होती जरा विचार करा. पहिला मेसेज पाठवला, व्हिडिओ पाठवला, पोस्ट पाठवली. त्याच्यानंतर मग तुम्ही एका ग्रुपमध्ये आलात. ग्रुपमध्ये आलेल्या लोकांनी याच्या पाठीमागचे काही सेशन्स पाहिले. आज नाही उद्या, उद्या नाही परवा कधीतरी महाशाळेत आपण प्रवेश करूयात म्हणून वेट केला आणि तुमचे नंबर आमच्याकडे रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्ही काही फॉर्म भरले आणि मग आमच्या टीमने तुम्हाला कॉल केला आणि तिथून तुम्ही आता या नवीन सब्जेक्टसाठी इथपर्यंत पोहोचला. हाच प्रूव्हन फॉर्म्युला आहे ना. आणि हाच प्रूव्हन फॉर्म्युलाचं मेन यशाच्या पाठीमागचं जे गमक आहे, ज्याला आपण सिक्रेट म्हणूया, तर ते काय आहे? तर कंटेंट. डिजिटल मार्केटिंग मध्ये श्वास आहे कंटेंट आणि व्यवसायाचा म्हणजे श्वास आहे डिजिटल मार्केटिंग आणि प्राण जो म्हणतो आपण तो आहे कंटेंट. तो सजीव आपला कंटेंट करण्यासाठी ती पोस्ट, ती माहिती याच्यासाठी आपण जी मेहनत घेतो ती प्रॉपर असेल तर आपण त्या मेसेजवरती टिकून राहतो, त्या व्हिडिओवरती टिकून राहतो. मग तो किती वेळाचा असावा, काय त्यात टॉपिक्स असावेत, काय कंटेंट असावेत, तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडून रेडीमेड आम्ही सुरुवातीच्या या स्टेपमध्ये देतोय, कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडे आता वेळ कमी आहे आणि रेडी टू ईट हा प्रकार आता थोडासा आपण पुढे घेऊन जातोय आणि त्यामुळे तुम्हाला पुढं इथं रेडीमेड ह्या पोस्ट ज्याला मिळतील तर या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सहजासहजी लोकांपर्यंत कनेक्ट होता येणार. लोकांचा आपण साधा एखादा बर्थडे जरी असेल तर आपल्याला त्याला काय आभार मानावेत हे माहित नसते किंवा एखाद्याचा बर्थडे असेल तर त्याला कसं विश करावं हे माहित नसतं. तुम्हाला की आता बर्थडे विश करणं आणि आभार मानणं ह्याच्यात काही कस्टमर आपल्याकडे येणार आहे का? तर मित्रांनो, लोकांची कम्युनिटी एकत्र करण्याचा हा एक छोटा फंडा आहे. रोज तुमच्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, स्टेटसला कित्येक लोकांचे बर्थडे असतात. त्या लोकांना एक मेसेज जर तुम्ही केला आणि तो सुंदर पद्धतीने केला तर तो तुमचा ग्राहक झालेला असेल. कारण बघा आपला पण ज्या दिवशी वाढदिवस असतो त्यावेळेला आपण रात्री 12 वाजल्यापासूनच बघत असतो आपल्याला कोण विश करताय का. खरं आहे की नाही? मनातलं आहे की नाही हे? मग त्या व्यक्तीला आपल्याला अप्रोच करणं किती सोपं आहे. रोज तुमच्याकडे 8-10 लोकांची तर सहज बर्थडे असतात, पण त्यांना तुम्ही विश पण करता का बघा बरं. लाईक तरी करता का, कमेंट तरी करता का? करा ना. वेगळं काहीच करावं लागणार नाही. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला काही चांगल्या टेम्पलेट्स बनवलेल्या आहेत. नुसतं हॅपी बर्थडे असं नाही करायचं. तर त्याला उज्ज्वल आयुष्याच्या, भविष्याच्या, पुढील वाटचालीच्या एक वेगळ्या पद्धतीनं अलंकारिक भाषेमध्ये, कवितांमध्ये त्याला जर आपण शुभेच्छा दिल्या, खाली फक्त तुमचं नाव टाकायचंय आणि ते नाव टाकताना त्याच्या खाली एक लिंक तयार करून मी देणार आहे. त्या लिंकला क्लिक केलं की तुम्हाला तुमचा गुगल फॉर्म त्याला दाखवता येणार आहे. तुमच्या व्यवसायाची ऍडव्हर्टाईज त्याच्यापर्यंत सहज पोहोचणार आहे. आता रोज जर एक 8, 10, 15 लोकांना तुम्हाला विश करायचं काम आहे, काय प्रॉब्लेम? नवीन 8-10 लोक जर तुमच्याकडे कनेक्ट व्हायला लागले, त्यांना कन्वे तुमची जाहिरात करेल. कन्व्हिन्स तुमचा हा जो काही फॉर्मॅट दिलेला आहे तो करेल. क्लोज होण्याचं त्याचं काम आहे ना. त्याला जर ती गरजच आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचलाय, त्याला कळलं यांच्याकडे ही वस्तू, ही सर्व्हिस मिळते, तर तो तुमच्याकडे येणार यात डाऊट नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला शुभेच्छांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सहज पोहोचता येतं. मग वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज ह्या रेडीमेड तयार आहेत, याच्या टेम्पलेट्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि याच्यामधून तुम्हाला अगदी फक्त इथं वरच्या कोपऱ्यात नाव टाकायचंय, इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये तुमचं नंबर टाकायचा आहे. जाहिरात तयार आहे. आणि हे कसा नंबर टाकायचा, काय लिहायला पाहिजे हेही तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्हाला नंबर आणि नाव टाकता येईल.
कमेंट करा जरा. नाव आणि नंबर टाकता येईल का तुम्हाला त्याच्यामध्ये? व्यवसायाचं नाव टाकायचं आणि नंबर टाकायचा. बघा आता अशा प्रकारची ऍडव्हर्टाईज आहे आणि डिजिटल मार्केटिंगचा बाण मारला पाहिजे या वेगवेगळ्या प्रकारच्या तोंडांना, कारण इथं सगळ्या प्रकारचे लोक आ करून बसलेले आहेत. मग आपल्याला इकडून प्रॉपर बाण मारणं गरजेचं आहे. कुठं मारला पाहिजे? फेसबुकला करू, युट्यूबला करू, इन्स्टाला करू, का व्हॉट्सअपला करू मी जाहिरात, का सगळीकडेच करू? तर तुम्हाला 4 प्लॅटफॉर्म वरती ऍडव्हर्टाईज करता येईल अशा वेगवेगळ्या साईज मधल्या पोस्ट मिळणार आहेत आपल्याला. कॉमन साईज जी 1x1 ची आहे ती तुम्हाला सगळीकडे चालते, पण काही ठिकाणी तुम्हाला आडवी जाहिरात 16x9 मध्ये टाकावं लागते, काही ठिकाणी तुम्हाला उभी 9x16 मध्ये टाकावी लागते. व्हर्टिकल ऍडव्हर्टाईज कशी करायची, हॉरिझॉन्टल कशी करायची, 1:1 कशी करायची, 3:4 कशी करायची, ह्या सगळ्या रेडीमेड टेम्पलेट्स तुमच्याकडे जर असतील तर तीच ऍडव्हर्टाईज एकाच वेळेला 4 प्लॅटफॉर्म वरती तुमची गेली. रीच वाढला तुमचा, लोकांपर्यंत अवेअरनेस करण्याचं प्रमाण ऑटोमॅटिकली वाढलं आणि ते तुमच्याकडनं करून घेतलं जाणार आहे. तुम्ही का करत नाहीये ते अभ्यास आम्ही केलाय की दाखवायचंय काय आणि रोज हे माझ्याकडे नाहीच आहे. एखादी दुसरी जाहिरात असते आणि तीच आपली आपणच रोज किती दिवस लावायची असं आपल्याला पण कंटाळा येतो. पण जर आता तुमच्याकडे रेडीमेड मटेरियल असेल, कसं लावायचं आहे त्याची सिस्टीम तुम्हाला सांगितलेली असेल आणि मोजून एक 10 ते 15 मिनिटांचं जर काम तुम्ही त्याच्यासाठीच केलं, शिकायला मी म्हणतो 1 तास लागेल, 2 तास लागतील, हा, पण जर हे करून तुम्हाला रोज नवीन ग्राहक येणार असतील तर ते शिकून झाल्यानंतर आमचा अनुभव आहे की 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची पोस्ट, आता पोस्ट रेडी आहे ना, ती फक्त काय करायची आहे तुम्हाला, शेअर करायची. तिथं फार फार तर तुम्हाला एखादा नंबर ऍड करायचा असेल तर नंबर ऍड करता येईल. तारीख आपण टाकतच नाहीये तिथं, आपल्याला दसऱ्याच्या असं म्हणतं, दिवाळीच्या असं म्हणतं, त्यामुळे तिथं फक्त जे काही कंटेंट छोटासा एखाद्या वळीचा बदलावा लागेल, 1-2 शब्दांचा तेवढाच बदलायचा आहे आणि तेवढं करण्या इतपत तर मला वाटतं तुम्ही आतापर्यंत सोशल मीडिया वापरलेला आहे आणि काय बदलायचं आहे या गाळलेल्या जागा पण मी दिलेल्या आहेत, तेवढंच तुम्ही बदला, तुम्हाला पुढचं कंटिन्युएशन मध्ये करता येणार. आता या प्रकारच्या ऍडव्हर्टाईजच्या रेडीमेड टेम्पलेट जर तुमच्याकडे असतील तर तुमचं काम खूप सारं सोपं होईल. आणखी काय घ्यावणार आहे? आता बघा या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुपन कोड तुमचा जो असेल तो इथला एडिट करायचा. लिमिटेड टाइम ऑफर आहे असंच आहे. इकडे डाव्या बाजूला खालच्या बाजूला इथे तुमचा नंबर किंवा नाव टाकायचंय आणि याच्या खाली जी पोस्ट आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याप्रमाणे ती त्यांना शेअर करायची. अशा छान छान पोस्ट की ज्याच्यामध्ये तो व्यक्ती रमला पाहिजे, त्याने ती जाहिरातीला काहीतरी अर्थ असला पाहिजे, उगाच काहीतरी केलंय असं नाही, त्याला काहीतरी कलर कॉम्बिनेशन असलं पाहिजे, त्याला अर्थपूर्णता असली पाहिजे आणि त्यावेळेला त्या लोकांना आपल्या त्या जाहिरातीकडं खेचून आणता येतं, आकर्षण वाढतं. एक चित्र हे हजारो शब्दांचा आशय आपल्याला सांगत असतं. आता हे झालं जाहिरातीच्या बाबतीतलं. आता हे नुसते पोस्टच्या बाबतीत आहे, तसेच त्याला लागणारे उपयुक्त असे मेसेजेस पण मी त्याच्या खालचे तयार करून देणार आहे. ह्या झाल्या गोष्टी, त्याच्यात पोस्ट झाली, मेसेज झाली. रील्स लागतायत आपल्याला, त्या रील्स पण त्या दृष्टीनं रेडीमेड तयार आहेत. तुम्ही म्हणाल की आमच्या बिझनेसच्या कशा रेडी, तर आहेत. आता ऑकेजन वाईज आपण लोकांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याच्या खाली जो लिहिलेला मेसेज आहे तो आपल्या कामाचा आहे. त्याला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तो मेसेज आणि त्याच्यात तुम्हाला लिंक क्रिएट करण्याची एक सिस्टीम आम्ही देणार आहे. ऑटो सिस्टीमच्या लिंकला क्लिक केलं की तो स्वतःहून तुम्हाला सांगेल की मला पुढील माहिती मिळावी. हे कसं केलं जातं याचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने ज्यावेळेला आपल्याकडं लोकांना आपण जाऊ तर काही हे काम करताना आणखी काही एक वेगळे फंडे मी तुम्हाला देणार आहे. आणि या कामामध्ये मित्रांनो आपल्याला एक सुसूत्रता लागेल. याचं ऍज अ बिझनेस करत असताना घरगुती नाही करायचं.
घरगुती मेस नाही चालवायची. स्वप्न आपल्याला ठेवायचं की मला 5 स्टार करायचं. घरगुती मेस केलं तर आपण डबेवालेच होणार, त्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. आपल्याला थोडंसं वरचं डोक्यात ठेवायचंय की मला जो क्राऊड आहे माझ्याकडे येणारा तो रिच आहे, रॉयल आहे आणि त्याला ती सर्व्हिस मला द्यायची आहे. मग वेळ पाळणं गरजेचं आहे. मीटिंग्स पाळणं गरजेचं आहे. प्रॉपर त्याला काय आवडतं त्या पद्धतीनं तुमचं दाखवणं, सर्व्ह करणं हे असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये लोकांना शिस्त आवडते, लोकांना स्वच्छता आवडते, लोकांना जे आवडतं ते काय काय आहे याच्या पण काही मी रेडी टेम्पलेट्स तयार केले. कारण आपल्याला दिवाळीपर्यंतचं खूप छान असं डे वाईज शेड्यूल करायचं. डे वाईज कोणत्या तारखेला माझी जाहिरात कुठली जाईल, कॅलेंडर घेऊन बसायचंय आणि त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की याच्या अगोदर ही जाहिरात टाकायची, याच्या अगोदर ही जाहिरात टाकायची, याच्या अगोदर ही जाहिरात टाकायची. आणि त्याला आपण एक ऍडव्हर्टाइज प्लॅनिंग म्हणूया. ते प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, कारण पुढं 1 महिन्याचा वेळ जर आपल्याकडे असेल तर त्या 30 दिवसामध्ये मी कोणकोणत्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि एका बाजूला ही सिस्टीम आपण जर लावली आणि एकदा त्याला काम लावून दिलं आपल्या मोबाईलला, ऑटोमॅटिकली आपल्याकडे लोकांची पुढच्या साईडनं रांग येत राहणार आहे. कारण आपल्याला पत्रिका वाटायची घाई करायची नाहीये. अगोदर आपल्याला पत्रावळीचं नियोजन करणं गरजेचं आहे. जसं आपल्याकडे एखादं लग्न असेल तर आपण पत्रिका छापून सगळ्याला वाटत नाहीये. अगोदर कार्यालय ठरवतो. कार्यालय एकदा ठरल्यानंतर मग पत्रिकेकडे जातो. तोपर्यंत आपण घोडेवाला ठरवतो, बँडवाला ठरवतो, फोटोवाला ठरवतो, आचारी ठरवतो, डेकोरेशनवाला ठरवतो. सेम प्रोसिजर आहे की आपल्याकडचं आपल्या ह्या व्यवसायाचं सण आहे म्हणजे लग्नच आहे. आणि ती पत्रिका अगोदर पाठवायची नसते. खूप वेळा असं तुमचं झालेलं आहे का बघा, की ऍडव्हर्टाइज केली आणि लोक आले, पण गर्दी अशी झाली की मलाच कळत नाही की मी काय करावं. किती पत्रिका वाटल्यावर किती लोक येतील याचा अंदाज आपल्याकडे असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर प्लॅनिंग करून ठेवलं तर ते आपल्याला सोपं जाणार आहे. आणि म्हणून हे प्लॅनिंग करण्यासाठी मीटिंगचं प्रॉपर प्लॅनिंग काय असलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे तुमचा सेल्स जो तुम्ही करणार आहे त्या सेल्सचा तुमचा गोल काय, तुम्ही किती सेल करायचं प्लॅनिंग करताय, त्याचं टार्गेट तुम्ही काय घेतलेलं आहे, तुमच्या टीमला तुम्ही कशा पद्धतीने टार्गेट देऊ शकता. आणि हे लेखी स्वरूपामध्ये काही तुम्हाला फॉर्मॅट्स रेडीमेड मी देणार आहे. डेली वर्कचं शेड्यूल तुमचं कसं असलं पाहिजे. मग याच्यामध्ये अर्जंट वर्किंग कोणतं करायला पाहिजे, नॉट अर्जंट वर्किंग कोणतं करायला पाहिजे, आणि डेली वर्कची लिस्ट करत असताना टाइम मॅनेजमेंट आपण कसं पाळू, याही गोष्टी त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करून तुम्हाला देणार आहे, की जेणेकरून एक बिझनेसमन म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी पुढे जाण्यासाठी गरजेच्या आहेत. मग तुमचा वर्किंगचा प्लॅन काय असायला पाहिजे. आणि या शेड्यूल प्रमाणे जर आपण टीम वर्क केलं तर त्या टीम वर्कचं शेड्यूल काय असलं पाहिजे. कोणाला कुठली कामं दिली तर मला ती दिवाळीच्या दृष्टीने चांगली करता येतील आणि मला आनंदानं दिवाळी खाता येईल. हे वाक्य खूप मोठं आहे. आपण एक व्यावसायिक म्हणून आतापर्यंत दिवाळीला आपल्या चॉईसचे कपडे आणायला सुद्धा जाणं होत नाही. आपली मुलं आणतात, आपली मिसेस आणते किंवा आपले बाकीचे लोक आणतात की बाबा हा तुला काय लागतं हे त्याला आपण घेऊयात. मग त्या कलर चॉईस करायला आपल्याला जाता येत नाही का, आपण तिथं काउंटरला बांधलेलो असतो. पण या दिवाळीला एक प्लॅन करायचा, प्रॉपर प्लॅन करायचा आणि त्या प्रॉपर प्लॅनिंग प्रमाणे आपण जर चाललो तर तुम्हाला छान दिवाळी यंदाची करता येणार आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला जो बिझनेस आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे, तर बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. तुमच्याशिवाय चालणारी व्यावसायिक नफा मिळवून देणारी संस्था चालवणं म्हणजे बिझनेस करणं आहे. एक एक वाक्य लक्षात घ्या, एक एक शब्द लक्षात घ्या, की आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपल्याशिवाय चालला पाहिजे, व्यावसायिक नफा पण मिळाला पाहिजे. आणि एक ऑर्गनायझेशन म्हटलेलं आहे. एकट्यानं बिझनेस नसतो, आपल्याकडे टीम असली पाहिजे. आणि टीम म्हणजे काय, आपल्याकडे इन हाऊसच टीम असली पाहिजे असं नाही. आपल्याला जो सप्लाय करतो माल देणारा माणूस तोही आपलाच कामाचा भाग आहे. आपल्या बरोबर जे काम करतात इन हाऊस ते पण आपलाच पार्ट आहे. किंवा हे आउटडोअरला आउटसोर्सिंग काही कामांचं केलेलं असतं, ती ही आपली टीम आहे. नसेल तर त्या लोकांना आपल्याला कनेक्ट करायचं आहे.
आजच मला एका आपल्याच पार्टिसिपेंटने एक क्वेश्चन केलं होतं की मला कुरिअर सेवा उपलब्ध करून कुठे मिळेल. तर त्याचंही आन्सर त्यांना पाठवलेलं आहे की जेणेकरून अशा पण काही गोष्टी आहेत की जी गोष्ट आपणच करायची आहे का व्यवसायामधली, नाही, याला आता काही सिस्टीम बदलू शकतो आपण. त्या कोणकोणत्या आहेत हेही तुम्हाला त्या कोर्समध्ये कळणार आहे. आता आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करून पुढे जायचंय आणि हे करताना याच्यात काय काय मिळणार आहे ते बघा. या कोर्समध्ये तुम्हाला तुम्हाला काय मिळणार आहे याचा एक छोटासा वेगळा पॅच मी व्हिडिओचा करतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.